नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी-आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 7व्या हप्त्याची निधी मंजूर झालेली आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर आपल्याला पात्रते लाभार्थ्यांच्या यांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर येणार आहे. त्याचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. त्याच्यामध्ये दिलेले आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्यांची लाभ अदा करण्याकरिता 1932.72 कोटी इतका निधी वितरण करण्याबाबत हा जी आर आलेला आहे मित्रांनो. ओके. हा जो जी आर असणार मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून आलेला आहे. कृषी पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून 3 सप्टेंबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी आर असणार आहे. ओके. याच्यामध्ये त्यांनी दिलेली प्रस्तावना. ओके. त्याच्यामध्ये दिलेले सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली आहे. त्यास आता अनुसरण केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6,000 रुपये अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6,000 रुपये निधी भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी. ओके. म्हणजे असे 12,000 रुपये भेटत असतात. ओके. योजना राबवणाऱ्या संदर्भ क्रमांक येथील शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच सदर योजनेचे अंतर्गत लाभार्थ्यांची लाभ अदा करण्यासाठी एक व राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण 2 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास संदर्भ क्रमांक 2 येथील शासनास निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये जसं पुढे जाऊ आपण. त्याच्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, 5वा हप्ता तसेच 6वा हप्ता अनुक्रमे आपल्याला इथं असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला इथं दिलेलं आहे, वितरित करण्यात आलेले आहे. हे केंद्र शासनाने PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्या 2/8/2025 रोजी वितरित केले असून त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 10 ते 11 10 व 11 येथील पत्रामध्ये सन 2025-26 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत 7व्या हप्त्याचा एप्रिल 2025 ते जुलै 2025 पर्यंत पात्र लाभार्थ्यांना अदा करण्याची निधी मागणी प्रस्ताव शासनाने प्राप्त झालेला आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी कृषी आयुक्तालयाने PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या FTO डाटाच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 7व्या हप्त्याची देय लाभ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत PFMS रजिस्ट्रेशन पेंडिंग बेनिफिशियर्स आधार डिडाइट्स फॉर बेनिफिशियल याकरिता एकूण 1932.72 कोटी इतकी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केलेली आहे. त्या अनुसरण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्याची निधी विचारित करण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती. आता याच्यामध्ये दिलेला शासन निर्णय दिलेला आहे. याच्यामध्ये जाणून घेऊया. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 7व्या हप्त्याचा एप्रिल 2025 ते जुलै 2025 लाभ पात्र व लाभार्थ्यांच्या अदा करण्यासाठी 1932.72 कोटी इतका निधी वितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. प्रस्तुत खर्च आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या पुढील लेखाशीर्ष सन 2025-26 करिता मंजूर करण्याच्या तरतुदीमधून भागवण्यात यावा. आता याच्यामध्ये जे असणार आहे 1932.72 कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे. 7वा हप्ता आपल्या लवकर आपल्या बँक खात्यामध्ये येणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी सदर शासन निर्णयामध्ये वितरित करण्यात येणाऱ्या निधी संदर्भ क्रमांक 1च्या शासन निर्णयामध्ये व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय परिपत्रकामधील तरतुदीनुसार विविध कार्यपद्धतीने खर्च करण्याची प्रस्तावना रक्कम योग्य लाभार्थ्यांनी पर्यंत अदा करण्याची तसेच प्रकरणी कोणतेही अनियमितता होणार नाही याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहणार आहे. ओके. त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत प्रत्येक हप्त्यावेळी पात्र लाभार्थ्यांना निधी वितरित केल्यानंतर योजनेच्या बँक खात्यात शिल्लक असणारा अखर्चित निधी त्यावर व्याजाची रक्कम व त्यावेळी शासनाने खाती जमा करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहणार आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधींची विनियोगिताबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त कृषी शासनास सादर करतील. ओके. प्रस्तुत योजनेच्या
प्रयोजनार्थ आयुक्तालय स्तरावर आयुक्त कृषी यांनी नियंत्रण अधिकारी व सहाय्यक संचालक लेखा लेखा एक यांच्या आहार संवितरण अधिकारी घोषित करण्यात येत आहे. आता याच्यामध्ये दिलेल्या प्रस्तुत शासन निर्णय नियोजनाने वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक इथे दिलेले आहे. येथून दिलेल्या सहमती अनुसार निर्गमित करण्यात येत आहे. आता याच्यामध्ये तुमचा 7वा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर होणार डीबीटी मार्फत निधी मंजूर झालेली 1900 किती होते ते 1932.72 कोटी इतकी निधी मंजूर झालेली आहे. लवकरात लवकर आपल्या डीबीटी मार्फत आपल्या बँक खात्यामध्ये 7वा हप्ता जमा होणार आहे. आनंदाची बातमी आहे. तर आपल्याला जर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे व्हिडिओला. जर तुम्हाला काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप पण डाउनलोड करून घ्यायचा. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर जास्त शेतकरी मित्रांना शेअर करायचा, लाईक करायचा आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. अशाच नवीन नवीन योजनांसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.